गडिंग्लजमध्ये झाले 73.56% मतदान. सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बहुतांश मतदान केंद्रावर बघायला मिळाल्या लांबच लांब रांगा. गडिंग्लज नगरपालिकेच्या 1 नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवक पदाच्या जागेसाठी आज मोठ्या चुरशीने टक्के मतदान झाले. एकूण मतदान 73.56%. पुरुष 11,033, स्त्रिया 11,153 आणि इतर 1 अशा एकूण 22,187 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 11 प्रभागातील मतदानासाठी 35 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये गडिंग्लज हायस्कूल, शिवराज महाविद्यालय, साधना हायस्कूल, MR हायस्कूल, मधु श्रेष्ठी विद्यालय, नाथ पै विद्यालय, काळू मास्तर शाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, विधी शिंदे हायस्कूल, डॉक्टर घाळी महाविद्यालय आदींचा समावेश होता. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदानाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी 9:30 पर्यंत 10.47%, 1:30 वाजेपर्यंत 44.36%, तर 3:30 वाजेपर्यंत 59.40% मतदान झाले. संध्याकाळी सुद्धा बहुतांश मतदान केंद्रावर मतदानाची गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे शेवटी मतदानाचा टक्का वाढत जाऊन अखेर 73.56% मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेश शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी देवानंद ढेकळे आदींसह प्रशासनाने सर्वत्र चोख व्यवस्था ठेवली होती. तर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवत सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. मात्र नामदार हसन मुश्रीफ आणि स्वाती कोरी साधना हायस्कूलच्या मतदान केंद्रावर आमने सामने आले आणि सोबतच्या कार्यकर्त्यांच्या संख्येवरून त्यांच्या तू मे झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. दरम्यान प्रभाग क्रमांक 3A च्या जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून निकालापर्यंत डोक्यावर सतत टांगती तलवार राहणार आहे.